नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वागिरे, थर्ड इयर MBA स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग. मित्रांनो, आज CET सेलवर तुमचं जे काही सीट मॅट्रिक्स आहे ते अवेलेबल झालं आहे. त्यात कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट अवेलेबल आहे, रिझर्व कॅटेगरीसाठी त्याची माहिती दिली आहे. तर बघा मित्रांनो, जे काही ओपन कॅटेगरी त्यासाठी 1120 सीट एवढे अवेलेबल आहेत. त्यानंतर EWSसाठी 423, OBCसाठी 805, SCBCसाठी 423, त्यानंतर VJ कॅटेगरीसाठी 127, NT1साठी 106, NT2साठी 149, त्यानंतर NT3साठी 85 सीट अवेलेबल आहे. त्यानंतर SCसाठी बघा 550 सीट अवेलेबल आहे. त्यानंतर STसाठी 300 सीट. तर हे जे ते रिझर्व सीट आहेत. आता तुम्ही म्हणसान सर की जो लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता पर्टिक्युलर कॅटेगरीचा, तो ह्या SML पेक्षा जास्त होता किंवा हे जे रिझर्व सीट आहे त्यापेक्षा जास्त होता. कसं असतं मित्रांनो, ज्यांच्याकडे रिझर्व कॅटेगरी आहे त्यांच्यातले काही विद्यार्थी ओपन कोटा थ्रू ॲडमिशन भेटत असतं त्यांना. म्हणजे ॲडमिशन घेताना ते ओपन कोटा थ्रू घेतात, पण त्यांना जी फीस आहे ती कॅटेगरीचीच असणार. मग त्यामुळे काय होतं, जे रिझर्व कॅटेगरीचं सीट आहे ते वॅकंट असतं आणि ते जे हायर रँकर्स विद्यार्थी त्या कॅटेगरीचे त्यांना ते सीट भेटत असतं. त्यामुळे जो लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे तो ह्या जे सीटचा नंबर आहे त्यापेक्षा जास्तच असतो. तर ही एक छोटीशी तर सीट मॅट्रिक्सबद्दल एक छोटीशी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला होता. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.